मित्रांनो, आज आपण चाललो आहे सातमाळ डोंगर रांगेतील मुख्य व अफाट असलेल्या ऐहोळा किल्ल्याच्या मोहिमेवरती। ऐहोळा हा किल्ला नाशिकपासून 55 किलोमीटर अंतरावर आहे। ऐहोळा किल्ला हा नाशिक जिल्ह्यातील एक महत्त्वाचा किल्ला आहे। अचला, ऐहोळा, मोहंदर हे 3 किल्ले जवळच आहेत। इतर 2 किल्ले ऐहोळा किल्ल्याच्या रक्षणासाठी बांधण्यात आले होते। कॅप्टन ब्रिग्सने त्याचे वर्णन एक विशाल आणि आकारहीन टेकडी म्हणून केले आहे, जे उल्लेखनीय पण अंधकार आणि आरोग्यासाठी योग्य नाही। ऐहोळा किल्ल्यावर जाण्यासाठी आपणास नाशिक, पिंपळगाव, वणी, नांदुरी असा प्रवास करावा लागतो। ऐहोळा किल्ल्यावर तुम्ही 3 मार्गे येऊ शकता। पहिला आहे अचला किल्ल्यामार्फत, दुसरा आहे बेलवाडी गावामार्फत आणि तिसरा आहे दरेगाव मार्गे। आपण आता जाणार आहे दरेगाव या मार्गाने। ऐहोळा किल्ल्याची उंची ही 4000 फूट इतकी आहे। ऐहोळा किल्ल्यास हिल फोर्ट म्हणूनही ओळखले जाते। नमस्कार मंडळी, मी हेमंत माळुरे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण आलो आहे ऐहोळा किल्ल्यावर। ऐहोळा किल्ल्याची तर आज आपल्या सफरला सुरुवात करूया। निसर्गाने नटलेला सुंदर असा सभोवतालचा प्रदेश आपल्यास पाहावयास मिळतो। पहिल्या टेकडीपर्यंत घेऊन जाणारी वाट ही आपणास गर्द झाडीतून घेऊन जाते। पुढे बऱ्यापैकी घसरण असलेली टेकडी चढून गेल्यानंतर बुध्या डोंगर डाव्या बाजूला आणि दरी उजव्या बाजूला अशी वाट आपणास ऐहोळा व बुध्या डोंगराच्या मध्ये असलेल्या घळीपर्यंत घेऊन जाते। पुढे चालून आल्यानंतर घळीच्या सुरुवातीस एक गुहा पाहावयास मिळते।
पुध्या डोंगराच्या माथ्यावर व घळईच्या बाजूने चढून आल्यानंतर एकूण 5 टाक्या आपणास पाहावयास मिळतात. त्यापैकी एक टाकी ही खांब टाकी प्रकारातील आहे. ऐवंतावर पोचल्यानंतर ऐवंताचा विस्तार किती आहे हे आपणास लक्षात येते. पठारावरून चालत असताना मध्यभागी एक भला मोठा पडलेल्या वाड्याचे अवशेष आपणास पाहावयास मिळतात. ऐवंताचे पठार हे अत्यंत विस्तीर्ण आहे, त्यामुळे
या विस्तीर्ण पठारावर अनेक वाड्यांचे अवशेष आपणास पाहावयास मिळतात. गडावरील असंख्य वाड्यांची संख्या लक्षात घेता गडावर राबता खूप असेल यात दुमत नाही. पुढे आल्यानंतर आपणास एक कोठार बघावयास मिळते. कोठारापासून पुढे आल्यानंतर आपणास एक मंदिर पाहावयास मिळते. मंदिरामध्ये मारुती रायाची व तसेच आई सप्तशृंगीची मूर्ती आपणास पाहावयास मिळते. मंदिराशेजारीच आपणास गडावरील सर्वात मोठा पाण्याचा तलाव पाहावयास मिळतो. पुढे आल्यानंतर रेलिंग थोडी खाली उतरून आल्यानंतर आपणास कातळात कोरलेली एक भली मोठी गुहा पाहावयास मिळते. मुख्य गडमाथ्याच्या मागे एक पाण्याचे टाकं पाहावयास मिळते. या टाकास शेजारील गाववाले बाळकणीचे टाके म्हणून ओळखतात व शेजारी बाळकणीचे मंदिर आहे असे समजतात. हे बाळकणीचे मंदिर नसून ते खंडोबाचे मंदिर आहे व देव खंडोबा अश्वारूढ आहे अशी येथे मूर्ती पाहावयास मिळते.